नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर मडवी सर या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. अनेक शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. या विद्यार्थ्यांची एक ॲक्टिव्हिटी आहे की आपण हँडिकॅप झाल्यानंतर आपल्याला पायाला किंवा हाताला लागल्यानंतर आपण आयत्या वेळेवर त्या पेशंट मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला कसं न्यायचं ते शिकवतो आहे. आयत्या वेळेवर आपण कोणता उपाय करू शकतो? हां चला. रेडी? हो. समजा या मुलाच्या हाताला लागलं आहे, आता याला हा हात इथं लागलेला आहे, तर आपण त्याला आपल्याजवळ एखादी टाय असेल तर त्या टायमध्ये त्याचा हात असा किंवा आय डी असेल त्या आय डीमध्ये हात असा ठेवायचा आणि इथं असा प्रेस करायचा. मग त्याच्या इथलं काय नव्हतं आणि हा हात जो आहे हा हात त्याला पकडून घ्यायला सांगायचा आणि हॉस्पिटलमध्ये आपल्याला एखाद्याच्या खांद्याला समजा लागलं आहे इथं, त्याचा हात असा उचलत नाही आहे किंवा असं जात नाही आहे, मग आपण काय करायचं? त्याची बायसिप ट्रायसिप म्हणजे हा जो हात आहे हा असा दाबून ठेवायचा आणि त्याचा हात शक्यतो खिशात कसा जाईल, त्याच्या खिशात जाईल हे बघायचं पाहायचं. दुसरी एक पद्धत आहे, त्याच्या खिशातून हात काढून फक्त हा हात इथे ठेवायचा आणि हा हात जो आहे हा त्याला इथं असं ठेवायला सांगितलं आणि असं तो लावू शकतो. कारण जर तो चालताना असा हात करत असेल तर त्याच्या हात खांद्याला दुखत असेल, म्हणून त्याचा हात आपण असं दाबून पुन्हा असं हा हात वरून असा आला खाली, या पद्धतीनं आपण त्याला नेऊ शकतो. एखाद्याच्या आता एखाद्याच्या कमरेला लागलेला आहे इथं, त्याला उभं नाही राहता येत, मग अशा वेळी याला आपण एखाद्याच्या चांगला मजबूत आपण असेल मजबूत त्याला असं त्याला आपण असं उचलून पुढे पुढे एखाद्याच्या गुडघ्याला इथं लागलेलं आहे, गुडघ्याला इथं, हो, तर मग त्याला आपण कसं नेऊ शकतो? तर त्याला नेताना ज्या बाजूला लागलेलं आहे त्या बाजूला त्या माणसाला दुसऱ्या माणसाला उभं करायचं इथं थांबव आणि हा पाय त्याचा उचलले तो असा तो याच्या पायावर ठेवेल आणि तो पाय घेऊन पुढे चाल. हा चाल पाय हा बरोबर, हा पाय घेऊन असा पुढे चालू शकतो. त्या पायाला भरपूर लच लागलेला आहे तर त्या याला आपण हा हात तुझा हात दे, हा पुढं हात त्याच्या खांद्यावर आणि त्याला कमरेवर एक ह्या कमरेवर असं कमरेवर बस. दुसरा दुसरा याला इथं असं दोघांनी उचलून नेऊ शकता. बरोबर? ओके. हा एल्बो पूर्ण त्याचा गेलाय, त्याला असं फोल्ड सुद्धा करता येत नाही किंवा असं सरळ सुद्धा करता येत. अशा वेळी
त्या आपल्या पार्टनरच्या हातामध्ये एक रुमाल असेल, तो रुमाल घ्यायचा आणि त्या रुमालाचा असं त्रिकोणा बनवायचा. त्रिकोणा बनवून हा असा टाकायचा आणि इथं हा पार्टनर असेल त्याने असा हात पकडायचा त्याचा, असं पकडून त्याला हॉस्पिटलपर्यंत आणि हा हात इथं, हा हात इथं दिसला, हा हात इथं ठेवायचा आणि हॉस्पिटलपर्यंत जवळ हॉस्पिटल असेल किंवा रिक्षापर्यंत त्याला तुम्ही नेऊ शकता. हे चालेल. हे आपण स्काउट गाईडच्या कॅम्पमध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी माझ्यासोबत. समजा आपला एखादा माणूस अशा प्रकारे झोपला, त्याला चक्कर आली किंवा त्याला काहीच समजत नाही, शुद्ध पडलेला आहे आणि तो वजन असेल आपल्यापेक्षा निदान 80-90 किलो असेल, त्यावेळी निदान 5 जणांनी तरी त्याला कसं उचलून न्यायचं हे मी प्रात्यक्षिक सांगत आहे. एक म्हणजे नंबर 1 डोकं पकडे, हां. नंबर 2 एक हात पकडे, खांदा आणि हात. नंबर 3 खांदा आणि हात. नंबर 4 कमर आणि गुडघ्यापर्यंत. नंबर 5 कमर आणि गुडघ्यापर्यंत आणि सावकाश कमरेला हिसका न बसता उचलायचं आहे. हे पहा अशा प्रकारे पद्धतीने उचललं. आता त्याला आपण डोक्याच्या बाजूने न्यायचं आहे, डोक्याच्या बाजूने न्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने स्काउटचे विद्यार्थी आमचे प्रात्यक्षिक करत आहेत. किंवा एखादा माणूस अशा प्रकारे पडला असेल तर त्याला एकटाच कोणीतरी आहे आणि त्याला उचलण्याची पद्धती सांगतो. आपण Hello, Scout Ram, त्याला Scout Master Mr. Madhvi, about the movement in आणि हा पुढे करायचा पाय. disaster management. Suddenly, if anything happens, how to move, what to do is going on practically. कप्तानानं आज्ञा सोडली. काय का मोठी किती माणसं, किती माणसं 3.5. डोकं नाही झाला काय प्रथमच चुकला. हात कमर पाय आउट. ती मांडी आहे, ती मांडी आहे. 1 2 3 4 5 अजून एक बाद व्हायला पाहिजे. बूट्स त्या गोष्टीला ज्या नाही केला डिसिप्लिनमध्ये युनिफॉर्म कसा असावा तुमच्या काय कर्तव्य आहे. Ready? Super.
एक आता मी पायाची ऍक्शन देतो हा. एक पाय पुढे, घरीचा घरी. दोन पाय साईड, एक हात वर. नॉर्मल डावा हात वरती, शाचं नाव मराठी आहे मराठी. भारत. Nice play. आपल्या राज्याचं नाव नाही नाही. शाळेचं नाव मॉडर्न स्कूल. आपल्या स्टॅरोचे जनक मॅडम पावल. आउटचा एक नियम, स्ट्रेस वरती चिमणी उडे, कावळा उडे.